आणि आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी शक्ती प्रदर्शन केलंय। मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आणि त्यानंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। पक्ष नेतृत्वावर नाराज नाही, मात्र आता गुलाल उधळल्याशिवाय थांबणार नाही असं मुकेश शहाणे यांनी म्हटलंय। सुरुवात केलेली आहे, आता थांबण्याने आता गुलाल पडल्याशिवाय थांबणार नाही। गुलाल पडल्याशिवाय थांबणार नाही, तर कुठल्या पद्धतीने असेल ते आज नाही, परंतु थांबणार नाही, गुलाल पाडूनच थांबणार। आदरणीय माझे गुरुवर्य, जे माझे राजकीयाची वाटचाल त्यांनी केलेली आहे, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा देखील ह्या गोष्टीचं खूप मोठं दुःख झालेलं आहे। याच्यात निश्चित ज्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे त्याच्यावर निश्चित कारवाई होईल आणि मला योग्य तो निर्णय देण्यात येईल।